मंडळी राम राम. तूर बेडवर लावण्यासाठी आपण अगोदरच बेड पाळून घेत आहे. आता आपण हे जर बेड पाले तर हे 4 फुटावर बेड आहेत, पण आपण शक्यतो लागवड करतो 8 फूट 9 फूट ते 10 फुटावर. मग आपण 4 फुटावरच बेड का बरं पाडले? तर यावर्षी आपण नवीन पद्धतीनं नवीन प्रयोगनं बेडवर तूर लावणार आहोत. मागच्या वर्षी आपण बेड पाडले होते 8 फुटाचे. एका बेडवर आपण डबल तास घेतलं होतं आणि त्याचं एकरी 9 क्विंटल उत्पादन जे आहे ते आता आलेलं आहे. त्याचे जवळपास 5 ते 6 व्हिडिओ अगोदरच यूट्यूबला त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि यावर्षी आपण हे बेड जे हे 4 फुटावर त्या ठिकाणी घेतलेलं आहे. 4 फुटाचं हे अंतर आहे. आता याच्यावर आपण तूर लागवड कशी करणार आहे हे लवकरच तुम्हाला समजणार आहे. आता आपण बेड कधी पळावे, कसे पळावे? एक वेळ जर पाणी पडलं, शेत ओलं झालं तर बेड पळत नाहीत. अगोदरच तुम्ही चांगली मशागत करून घ्या, रोटर मारून घ्या, पूर्णपणे बारीक मराठ्या मग तयार करा आणि नंतर बेड मेकरने त्या ठिकाणी बेड पाळून घ्या. आज सकाळपासून आम्ही हेच तयारीमध्ये संपूर्णपणे बेड जे आहे ते पाळून घेत आहे. दुसरं म्हणजे बेडचा फायदा नेमकं काय आहे? आता यावर्षी बरेचसे हवामान तज्ज्ञ सांगतात की पावसाळा कमी आहे, पाऊस कमी पडणार आहे. जर पावसाळा कमी झाला आणि आपल्या तूर पिकाला जर ताण पडलं तर हा जो बेड आहे हा बेड पूर्णपणे ओला राहते आणि या ओलाव्यावर आपलं जे तूर पीक आहे हे त्या ठिकाणी जगते, कायम राहते. हा एक चांगला फायदा आहे. दुसरा फायदा म्हणजे समजा एखाद्या वेळेस आपण तूर लागवड केली, भयंकर मोठा पाऊस पडला तर आपल्या शेतामध्ये पाणी थांबत नाही. संपूर्णपणे पाणी जे आहे या सरीनं वावराच्या बाहेर निघून जाते आणि आपलं तूर जे आहे हे इथे येते बेडवर. म्हणून आपल्या तूर पिकाला काही संभाव्य धोका राहत नाही. दुसरं म्हणजे ज्यावेळेस आपलं तूर पीक हे फुलं अवस्थेमध्ये किंवा शेंग अवस्थेमध्ये असते तर त्याला खूप ओझं तयार होते आणि ओझानं ते खाली पडते. परंतु या बेडच्या भरामुळे ते तूर जे आहे हे खाली पडत नाही. याचा प्रत्यक्ष अनुभव गेल्या वर्षी आपण घेतलेला आहे आणि म्हणून याही वर्षी तेच शेत आहे, त्या शेतामध्ये आपण बेड पाळून घेत आहे. ठीक आहे ना. आता नंतरची लागवडीची कशी करणार आहे, आपण एका बेडवर किती तास लेणार आहे हे सविस्तर माहिती तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी मिळणार आहे. आज संपूर्णपणे शेतामध्ये हेच कामगिरी पूर्ण आपल्याला करून घेणार, कारण लवकरच पेरणीला त्या ठिकाणी लागणार आहेत आणि हे जे काम आहे हे नंतर न होत नाहीत. म्हणून अगोदर तुम्ही कोरड्यामध्ये त्या ठिकाणी बेड पाळून घ्या. आज जवळपास 3 जून महिना आहे 2026 रोजी आपण हे बेड त्या ठिकाणी पाळून घेत आहे. आपण बेड कशाने पाडता आणि बेडचे तुम्हाला काय फायदे आतापर्यंत झालेले आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आपले कमेंट शेतकऱ्यांना चांगला फायदा देऊ शकते. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तुम्ही फक्त सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पेरणीपासून ते काढणीपर्यंत व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. धन्यवाद. जय जवान, जय किसान.